जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी. 4 हुतात्मा पुतळा पार्क चौक येथे यशस्सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने कारगिल विजय दिवसाला 26 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीर योद्ध्यांना श्री महादेव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून मानवंदना व सलामी देण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती राज्य उपाध्यक्ष माजी सैनिक शिवपुत्र घटकांबळे, शाखा अध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे, उपाध्यक्ष सुभेदार जयनाथ कांबळे, खजिनदार कॅप्टन बाबूराव बेलभंडारे, माजी सैनिक सूर्यकांत गजघाटे, माजी सैनिक लिंबाजी कांबळे आदी माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महार गाण्य झाली. मातृभूमि सेवा वीर भारत के मातरम है महान सैनिक हम. धूप खड़ी हो वर्षा की रही झड़ी हो आंधी या तूफान उठाओ छोड़े हम धर्म से मुँह ना मोड़े हम. कर्म छोड़े हम धर्म से मुँह ना मोड़े हम. कठिनाई से कभी न डरते, कठिनाई से कभी न डरते, आगे बढ़ते कदम कदम नारी माँ बहन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल शिवसेना बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक सदाशिवनगर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी सदाशिवनगर साखर कारखान्याचे संचालक भगवान पाटील होते. स्वागत प्रास्ताविक आदर्श बाल विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रशांत गायकवाड यांनी केले. डॉक्टर अनिल सिद्धेश्वर, जिल्हा कृषी उद्योग संघाचे संचालक समाजभूषण सर्जेराव आवगडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते बाळनाथ डवरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यशवंत कांबळे, नागेश गिरी, तुकाराम कांबळे, निखिल तोळसे उपस्थित होते. आभार युवराज लाटकर यांनी मानले. कागल तालुक्यामधील सभासद नोंदणीच्या या कार्यक्रमाचा सुरुवात वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या आणि संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि ह्या सभासद नोंदणीला व्यापक स्वरूप देण्यासाठी इथं आलेल्या बहुजन समाजातील सर्व घटकांचं आणि सर्व पुढाऱ्यांचं कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की शिवसेनेचा हा सभासद नोंदणीचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही निश्चित यशस्वी करू आणि उच्चांकी सभासद नोंदणी आमच्या ह्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून आम्ही करू. एवढं बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये शिवसेना सभासद नोंदणी ही सर्वात जास्त करायची ह्या हेतूने सुरुवात करत असताना कागल तालुक्यातील बहुजन समाजापासून ह्या सभासद नोंदणीचं सत्र चालू केलेलं असून ह्याला प्रतिसाद अत्यंत चांगला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले सामान्यातल्या गरीबातला गरीब माणूससुद्धा शिवसेनेचा सभासद झाला पाहिजे. शिवसेनेच्या सर्व सेवा आणि सुविधा त्या माणसापर्यंत पोचल्या पाहिजेत याच्यासाठी प्रामाणिकपणाचं मत आणि काम चालू आहे. या कागल तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचा घाट घातलेला आहे. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दरम्यान जो नरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार आहेत, तर अशा पद्धतीने कुठलीही ही घटना घडणार नाही. संविधान बदलणं हे कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा राजकीय पुढाऱ्याला परवडणारं नाही आणि म्हणून आम्ही या नरेटिव्हसुद्धा जो आहे तो सेफ करण्याच्या दृष्टीनं गावोगावी जाऊन सभासद नोंदणी करून या सगळ्या शिवसेनेची ध्येय धोरणं आणि त्याचे विकास काम खरं म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या या युतीच्या सरकारमध्ये
आम्हाला भरपूर विकासाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं लॉर्ड बुद्धा चॅनल आणि ABP माझा कोल्हापूर या न्यूज चॅनलनं आपण प्रतिनिधित्व पाठवला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. परत एक वेळा छत्रपती शिवाजीराजे, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, संत तुकाराम महाराज या महामानवांना आणि या संतांना मी अभिवादन करतो. आणि या मोहिमेची आम्ही या पुण्यभूमीतून आम्ही सुरुवात करतो, जिथं मंडलिक साहेबांनी या उजाड माळावर लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचा पायाभूत अशा पद्धतीचा एक मोठा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि 12 बलुतेदारांच्या रोजगाराचा प्रश्न मिटवला आहे. अशा या पुण्यभूमीमध्ये आम्ही सभासद नोंदणी चालू करणार आहोत. यासाठी आम्हाला या जिल्ह्याचे माजी खासदार संजयदादा मंडलिक, पश्चिम महाराष्ट्राचे युवा नेते, पक्ष निरीक्षक वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार आहोत. नुकतेच राजस्थान राज्यातील झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी सरकारी शाळा कोसळून 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आणि 32 विद्यार्थी जखमी झालेत. अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांची दुरावस्था पाहून राजस्थान राज्यातील झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. शाळांची खस्ता हालत कोणापासून लपवलेली नाही, तेव्हा अमरावती जिल्ह्यातील सर्व सरकारी जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांचे 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि योग्य ती उपाययोजना करावी, याकरिता डॉक्टर अलीम पटेल यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेतली. ऑफिसला आलो होतो. कारण असं की राजस्थान जिल्हा झालावाड पिपलोदी गावामध्ये जे शाळा होती, सरकारी शाळा, त्याची जे छत होती ते कोसळून पडली आणि दुर्दैवी त्याच्यात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 32 विद्यार्थी जे आहे ते घायल झालेले. अशी घटना अमरावती जिल्ह्यात होऊ नये त्याच्यासाठी आम्ही पूर्ण टीम आज कलेक्टर साहेबांशी भेटलो आणि पूर्ण जे सरकारी शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा असो, महानगरपालिकेची शाळा असो, नगरपालिका आणि जे काही आपले सरकारी शाळा आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट याची डिमांड आम्ही आज ठेवलेली आहे की त्याच्यात एक इंडिपेंडेंट कमिटी नेमून एक प्रॉपर स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही परिस्थिती आहे सरकारी शाळाची जिल्ह्यात ते आपण पूर्ण हे क्लिअर करावी आणि 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट पेश करावा. याच्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत. अमरावती जिल्ह्यात अशी घटना होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावा आवश्यक आहे. त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. परिवर्तनाचा धागा पकडून फोरम प्रामाणिकपणे महामानवांचे विचार रुजवत असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांनी केले. फुले शाहू आंबेडकर कोल्हापूर फोरमला 27 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉक्टर कराडे यांचे आंबेडकरी चळवळीतील संस्था संघटनांचे योगदान याविषयी व्याख्यान आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष भाषणात प्राध्यापक DPS कांबळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संस्थांवर मोठा विश्वास होता. या हेतूनेच फोरम वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेची पूजन करून सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक सेवेतून निवृत्त झालेले प्राध्यापक जगन कराडे, प्राध्यापक PN वासंबेकर, प्राध्यापक राजन कांबळे, रघुनाथ मांढरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि
पिंडदाना वेरमणि सिक्खापदं समादिशामि। फुले शाहू आंबेडकर फोरम कोल्हापूर एक अत्यंत विचारपूर्वक स्थापन केलेली संस्था आहे आणि 27 वर्षे एखादी संस्था टिकणं आणि ती कार्यरत राहणं ही खूप अत्यंत कठीण आणि अवघड बाब आहे. पण या सगळ्या कसोट्यांवरती ती उतरून अत्यंत वेगाने आणि गतिशील पद्धतीने ती काम करत आहे. अनेक तज्ज्ञांची व्याख्यानं, अनेक प्रकारच्या महापुरुषांच्या पुण्यस्थित्या आणि जयंत्या, याबरोबरच जे देशामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत, राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच्यावरती भाष्य करणं, आपली मतं कळवणं, यासारख्या अनेक बाबींवरती फुले शाहू आंबेडकर ही संस्था काम करत आहे. बाबासाहेबांचा संस्थांवरती मोठा विश्वास होता, कारण संस्था व्यक्तीला महत्त्व नसतं, संस्था मोठी असते आणि संस्था असेल तर आणि तरच जे काय कार्य सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक काय असेल ते शैक्षणिक ते पुढं जाऊ शकतं, अन्यथा ते जाऊ शकत नाही. आणि याच हेतूनं बाबासाहेबांनी अनेक संस्था निर्माण केल्या. त्या संस्था निर्माण करत असताना फक्त वंचितांचा विकास, दलितांचा विकास किंवा सामाजिक विकसित मागासलेल्यांचा विकास असं त्यांचं ध्येय किंवा हेतू नव्हता. त्यांनी याबरोबरच देशाला आणि राष्ट्राला आणि जगाला मोठ्या करणाऱ्या संस्था, त्यांच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत. कारण ते मुळातच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते, योजना तज्ज्ञ होते आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या संशोधनातून, अभ्यासातून त्यांचा जो प्रॉब्लेम ऑफ रुपीचा ग्रंथ प्रसिद्ध झाला, त्यातून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी आलेला जो हिल्टन आयोग आहे त्याच्यापुढे त्यांनी साक्ष दिली आणि त्यातून ती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. आजसुद्धा भारतीय रिझर्व्ह बँक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. काम करण्यासाठी अजून वाव आहे असं मला वाटतं. या देशाच्या नियोजनाचा, विकासाचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला. अनेक प्रकारच्या योजना रद्दबातल ठरवून एक योग्य अशा प्रकारची योजना देशाला दिली आणि त्या माध्यमातून नियोजित विकास या देशाचा साध्य करण्याचा प्रयत्न केला. तेच आपण 1951 नंतर जे नियोजन स्वीकारलं, त्या नियोजनामध्ये बाबासाहेबांचं हे सगळं योगदान पहिल्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण तसंच्या तसं घेण्याचा प्रयत्न केला. आज अखेर आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्था आणि संघटना की ज्या प्रामाणिकपणानं कार्यकर्ता आहेत, त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं असलं तरीसुद्धा परिवर्तनाचा धागा घेऊन ते आपलं पाऊल एक नव्हे तर 4-4 पावलं पुढं टाकत आहेत. ही समाधानाची बाब आहे. आजच्या काळामध्ये अशा संस्था टिकणं हे खूप गरजेचं राहतं, कारण अनौपचारिक पद्धतीमध्ये सभासद नसतात. सभासद एकत्रित येतात काही कालावधीसाठी आणि ते तिथं विरून जातात संघटना. परंतु फॉर्मर इन्स्टिट्यूशन ज्याला म्हटलं जातं, औपचारिक संस्था ज्याला म्हटलं जातं, त्या संस्थेमध्ये मात्र कोणतीही गोष्ट, कोणताही शब्द, कोणताही वाक्य हे मात्र विरून जाताना दिसून येत नाही आहे. तर ते अखंडपणे दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे, तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे हे स्थलांतरण होत असतं. आणि याच्यासाठी महत्त्वाचा फुले, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला तारणारे आहेत. समाज हा सुखी आणि समाधानी असण्यासाठी त्यांचे विचार गरजेचे होते आणि गरजेचे आहेत. भविष्यकाळातही असे विचार गरजेचे राहतील. हे विचार चिरंतन टिकवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर फोरम कोल्हापूर यासारख्या संस्था नियमितपणे, प्रामाणिकपणे समाजव्यवस्थेमध्ये कार्यरत राहिल्या तर समाजाचे प्रश्न सोडविले जातील. परंतु अलीकडे अशा प्रकारच्या संस्था ह्या खूप नगण्य झाल्या आहेत. म्हणून समाजाचे प्रश्न आहे तसे राहिलेलेच नव्हे तर त्या प्रश्नांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याच्यामुळं अशा संस्थांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न हे चर्चिले जावेत, या प्रश्नांची उत्तरं शोधली जावीत, अशा प्रकारच्या संस्था होणं गरजेचं आहे. आणि फुले शाहू आंबेडकर फोरम संस्था कोल्हापूर ही याच्यासाठी एक तळमळीनं, प्रामाणिकपणानं कार्य करणारी संस्था आहे. तिच्या वाटचालीसाठी, पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
महाबोधी विहार मुक्ती प्रबोधन समितीच्या वतीने पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी दिनांक 24 जुलै ते 29 जुलैपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले। महाबोधी विहार 1949चा कायदा तसेच महाबोधी विहाराचे सर्व हक्क हे बौद्धांकडे देण्यात यावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले। वंदे अनागरिक धम्मपालांचा, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा, बीटी ऍक्ट 1949, बीटी ऍक्ट 1949 लड़ेंगे भाई लड़ेंगे, लड़ेंगे भाई लड़ेंगे। बौद्ध विहार बुद्ध गया अमानत, बौद्ध गया विहार अमानत, बीटी ऍक्ट 1949 बीटी ऍक्ट 1949 अशोकांचा, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्व उपासकांना सविनय जय भीम नमो बुद्धाय। आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे ते बीटी ऍक्ट 1949 हे रद्द करण्यासाठी केलेलं आहे आणि बिहार सरकार काही त्याच्याकडे लक्ष देत नाही। आम्ही बुद्धगयेला जाऊन आलो 2 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर आम्ही इथे एक मोठी महासभा घेतली आणि त्याच्यानंतर आता धरणे आंदोलन घेत आहोत। तो धरणे आंदोलन 24 तारखेपासून आम्ही सुरू केले तर ते उद्या 29 तारखेपर्यंत आहे। ही मागणी सुमारे 135 वर्षापासूनची आहे। बनते अनागरिक पाल यांनी तर हयात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई या ठिकाणी लढलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सुमारे 5 महिने झाले बोधगया या ठिकाणी सर्व बनतेगण त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आम्हा सर्वांची एकच मागणी आहे की बीटी ऍक्ट 1949 हा निरस्त करावा। तर भारतीय संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये कलम 13 असा आहे की 1949 पूर्वीचे सर्व कायदे रद्द करण्यात येतील आणि मानवी हक्कांचं मूलभूत हक्कांचं हनन होणार नाही असा भविष्यात कायदा करता येणार नाही आणि त्यानुसार बीटी ऍक्ट 1949 हा निरस्त झाला पाहिजे। कारण त्यावेळेस सुमारे 5000 कायदे रद्द करण्यात आलेले आहेत, परंतु हा बौद्धांच्यावर अन्याय होणारा कायदा अजूनही चालू आहे। तर हा कायदा लवकरात लवकर निरस्त करावा आणि त्या ठिकाणी सर्व बौद्धजन ट्रस्टी आहेत ते सर्व बौद्ध समाजाचे असावेत अशी आमची मागणी आहे। गेले 5 महिने बौद्ध भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध गया टेम्पल ऍक्ट रद्द व्हावा म्हणून त्या ठिकाणी बौद्ध गयाला आंदोलन चालू आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण भारतभर त्याचप्रमाणे पुण्यातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेली आहेत। आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचा आज 5वा दिवस आहे। खरं म्हणजे या बिहार सरकारने हा बौद्ध गया टेम्पल ऍक्ट जो आहे तो लवकरात लवकर रद्द करायला पाहिजे आणि बौद्ध गया टेम्पल मधील किंवा जे बुद्ध विहारातील जे व्यवस्थापन जे आहे ते संपूर्णपणे म्हणजे 100% बौद्धांच्या हातात दिलं पाहिजे। कारण का तो आमचा हक्क आहे। संविधानाने दिलेला सर्व धर्म समभाव या न्यायानुसार आमचं जे विहार जे आहे बौद्ध गया टेम्पल ते आमच्या ताब्यात पाहिजे। परंतु त्या ठिकाणी हिंदू असे 4 आहेत की ते ट्रस्टी आहेत की ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं कर्मकांड करतात आणि त्यामुळे तिथलं जे पावित्र्य जे आहे बौद्ध गया येथील ते पावित्र्य त्या ठिकाणी नष्ट होत आहे किंवा येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्याकडून कर्मकांड करून घेतले जातात। तर हा जो
त्या ठिकाणी हस्तक्षेप होतो आहे बिहार सरकारचा, तो सुद्धा त्या ठिकाणी संपला पाहिजे. अशा अनेक आमच्या मागण्या आहेत. सर्वात मुख्य मागणी आमची आहे बीटी ऍक्ट 1949 हा लवकरात लवकर या देशाचे जे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत. त्याचप्रमाणे बिहार सरकारला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. तरी सरकारने याचा साकल्याने विचार करून लवकरात लवकर बीटी ऍक्ट 1949 हा रद्द करायला पाहिजे. बहुतांशी महिला वर्ग व पुणे जिल्ह्यामधील बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी बीटी ऍक्ट 1949 विरुद्ध तो कायदा हा रद्द करावा यासाठी म्हणून गेल्या काही दिवसापासून जे काही आंदोलन चालू झालेलं आहे, तर त्याचीही एक नेक्स्ट कडी म्हणून इथं आज आम्ही सगळे बसलेलो आहोत. वास्तविक पाहता आपल्या देशाचं स्वातंत्र्य लाभल्यापासून आपल्याला घटनेने सर्व धर्मियांना आपापल्या धार्मिक स्थळांची जतन करणे व त्यांना जे हवे त्या धर्मानुसार त्यांचे आचरण करण्याचा हक्क त्यांना दिलेला आहे. आणि आपलं असं लक्षात येईल की ख्रिश्चनांना त्यांचे चर्चेस आहेत, मुस्लिमांना त्यांचे मशीद आहेत, हिंदू समाजाला त्यांचे देवळं आहेत. तशाच पद्धतीने बौद्धांचे जे अस्मिता स्थान आहे ते आपले महाबोधी विहार हे आहे. परंतु आता हे लक्षात येतं की इतर समाजांच्या विहार किंवा धार्मिक स्थळांमध्ये त्यांच्या धर्मियांचे लोकांची तेथे ट्रस्टी असते, त्याचा कारभार हा त्यांच्या हातामध्ये असतो. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये हे एकमेव विहार असा आहे की जे जागतिक पातळीचे बौद्ध विहार असताना त्याच्यावरती मात्र 100% कंट्रोल हा आपला बौद्ध समाजाचा नाही. ह्यामध्ये दुर्दैवाने 50% हे अशा पद्धतीने इतर समाज व 50% हे बौद्ध समाज अशा पद्धतीने आहे. आणि त्यात 11वा जो माणूस असतो, जी व्यक्ती असती की ज्यांचा बॅलन्सिंग वोट म्हणतो, ती तिकडचे कलेक्टर हे असतात. त्यामुळे असं असतं की जेव्हा कधी आपल्याला त्याच्या संबंधी काही जर नियोजन करायचं असेल, काही जर भूमिका घ्यायची असेल, तर बौद्ध समाजातल्या लोक हे तिथं त्या ठिकाणी आपल्या समाजाचा विहार असताना सुद्धा त्या ठिकाणी मायनॉरिटीमध्ये येतात. वास्तविक पाहता हे फार छोटीशी बाब आहे की हे प्रत्येक धर्मीयांना आपापले धार्मिक स्थळ जतन करण्याचा जर अधिकार आहे, तर आपल्याला सुद्धा आपल्याला हा अधिकार देण्यापासून काय कोणी रोखायला जात. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंबेडकरी समाज पक्ष संघटनेने कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या दालनात प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील मागासवर्गीय प्राध्यापक, विद्यार्थी तसेच कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के सकारात्मक असल्याची माहिती बैठकीनंतर प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली. तसेच भोगावती महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे हिच्या अपघाती मृत्यूची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्राध्यापक विजय काळेबाग, रुपाताई वायदंडे, शिवाजीराव आवळे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या वतीनं माननीय कुलगुरू शिवाजी विद्यापीठ यांच्याकडे व्यापक शिष्टमंडळ भेटलेलं आहे. जनआंदोलनाच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष 2010 सालापासून उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत, अलीकडच्या काळात 2016 साली शिवाजी विद्यापीठाला दिलेल्या निवेदनातील मागण्यांची पूर्तता करणे, या विषयांच्यावर
आणि कालच घडलेल्या भोगावती महाविद्यालयामधील प्रज्ञा कांबळे या मुलगीच्या अपघाती निधनाबद्दल शिवाजी विद्यापीठानं जे कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे होता तो घेण्याच्या विषयात हे व्यापक शिष्टमंडळ आज भेटलेलं आहे। या शिष्टमंडळाच्या वतीनं उपस्थित केलेल्या मुद्द्यामध्ये शिवाजी विद्यापीठांतर्गत जी स्टँडिंग कमिटी नियुक्त करणं गरजेचं आहे, संलग्न महाविद्यालयामध्ये ही स्टँडिंग कमिटी निर्माण करण्याची आणि त्याची कार्यवाही व्हावी म्हणून आज सर्व मान्यवर नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्या संदर्भात कुलगुरू महाशयांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला या कमिट्या जर नियुक्त नाही झाल्या तर त्यांचे ॲफिलिएशन तटवणे, त्याच्या संदर्भात कारवाई करणं, शासनाकडे त्या महाविद्यालयांची तक्रार नोंदवणं यासारखीचे तातडीचे निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतलेले आहेत। अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कमिटी महाविद्यालयात असावी, महिलांच्या स्वच्छ निर्भळ वातावरणासाठी विशाखा समिती ही कार्यरत महाविद्यालयात असावी आणि तिचं नियंत्रण शिवाजी विद्यापीठानं केलं पाहिजे। शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं या कमिट्या रीतसर नियमानुसार काम करतात किंवा कसे हे वेळोवेळी पाहिलं पाहिजे, ही आग्रही मागणी आम्ही शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडे आजच्या या निवेदनाद्वारे केली। 297 महाविद्यालयापैकी 210 महाविद्यालयांनी अशा कमिट्या केलेल्या आहेत। उर्वरित महाविद्यालयांचं काय, त्यांच्यावर 130 महाविद्यालयांनी रिपोर्टिंग केलेलं आहे। उर्वरित महाविद्यालयांच्यावर शिवाजी विद्यापीठ कोणती कारवाई करणार? त्या महाविद्यालयांच्या नियुक्त्यासंदर्भात, ॲफिलिएशन संदर्भात गांभीर्यानं दखल घ्यावी ही आग्रही मागणी आमची होती आणि या 2 मागण्यामध्ये सर्वसमावेशक व्यापक बहुजन आणि दलित समाजातल्या विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यांचे या शिवाजी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक विश्वामध्ये जे मुक्त आणि संविधानिक पद्धतीनं वातावरण अपेक्षित आहे ते राहावं ही अपेक्षा आजची होती। मागासवर्गीय समाजातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना जातीवाचक वागणूक दिली जाते आणि ही वागणूक देत असताना प्रशासकीय शैक्षणिकदृष्ट्या सर्वोच्च केंद्र असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं गौरवलेलं देशभरातलं, महाराष्ट्रातलं मोठं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये जातीभेद असता कामा नये। जातीवरून प्राध्यापकांच्या निवडी, पदोन्नती, निकष डावलले जाता कामा नयेत। ही जातीयहीन वागणूक देऊन त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होता कामा नये यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व महाविद्यालयाने चोखपणे कामकाज करावं ही अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे आणि त्याला विद्यापीठानं चांगला प्रतिसाद दिलेला आहे। या व्यतिरिक्त भोगावती महाविद्यालयामधील प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग सर यांच्या प्राचार्य आणि उपप्राचार्य नियुक्तीसंदर्भाच्या मुद्द्यावर गेले 10 वर्ष आम्ही सतत विद्यापीठाकडे मागणी करतो आहे। आज त्या संदर्भात तातडीनं शिवाजी विद्यापीठानं एक कमिटी नियुक्त करून प्रथमतः विद्यापीठस्तरीय त्या बातमीचं, मागणीचं चिकित्सा होईल आणि त्यानंतर महाविद्यालयाला या संदर्भात बोलावून घेऊन दुरुस्ती करायला भाग पाडलं जाईल हेही सांगितलेलं आहे। डॉक्टर अनिल जनार्दन पांडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा लॉर्ड पॅराडाईज हॉलमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय NM पवडे, मधुकर देशमुख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा काँग्रेसचे नेते माननीय अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर, रवींद्र वाणी, सहसंचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर अनिल पांडे यांचे बाबा जनार्दन अभिमान पांडे वय 87 हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। मान्य डॉक्टर उत्तम अंभोरे, इंग्रजी विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे महासचिव देवानंद वानखेडे, नेते अवधूत चाऊस, प्रोफेसर शंकर आंभोरे, प्राचार्य किशोर साळवे, प्राचार्य प्रमोद हिरोडी, प्राचार्य गजानन कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला।
डॉक्टर अनिल पांडे यांनी लिहिलेल्या भारत चीन पाकिस्तान या ग्रंथाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। त्याचे वाचन डॉक्टर प्राचार्य युवराज धबडगे यांनी केले। प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना अनिल पांडे यांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मदती केल्यात। त्याचबरोबर समाजातील उपेक्षित घटकांना सुद्धा मदत केली आहेत। त्यांचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या खात्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत। ही भूमीच अशी पावन भूमी आहे की मुंबईनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या भूमीमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करावं वाटलं आणि त्याच्या परिणामस्वरूप महाराष्ट्रातून असंख्य माणसं आपलं घर दार शेती बाडी काय असेल नसेल ते सोडून इथल्या नागशेन वनात आली, तिथं राहिली आणि क्रांतीची बीजं घेऊन बाहेर पडली। मला वाटतंय त्यातलं पहिलं नाव गंगाधर गाडे साहेबांचं आहे। कदाचित त्याहीपेक्षा अजून काही नावं असतील, परंतु मला जे कळतं त्यातलं पहिलं नाव हे गाडे साहेबांचं आहे। आणि अशा व्यक्तीबरोबर काम करून उमललेलं फूल, उमललेला कार्यकर्ता, तयार झालेला कार्यकर्ता हा निश्चितच त्यांच्यापेक्षा कमी असू शकत नाही। पांडे सराचा आमचा परिचय हा 25 वर्षाचा आहे, आजचा स्नेह नाही। जसं देवानंदने इथं सांगितलं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ही त्यांची भूमिका, हो तशीच भूमिका आहे। आमचा परिचय सुद्धा तसाच झाला आणि हे सांगायला मला आनंद वाटतो की त्या कार्यकर्त्याचं काम असं होतं की एखादं काम हाती घेण्यापूर्वी 10 माणसांना त्याची चौकशी करणार आधी। ज्या माणसाला त्याच्यातली माहिती आहे अशा 10 माणसाकडे जाणार, वेळ काढणार, त्याच्यातली वस्तुस्थिती समजून घेणार आणि नंतर एकतर चुकीचं असेल तर त्या व्यक्तीला सांगणार की असं हे होऊ शकत नाही, मात्र खरं असेल तरच पुढे जाणार। म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा माणूस 4 ते 5 वेळा फक्त काम घेऊन आला, परंतु ते खरं काम असायचं म्हणूनच आग्रह धरायचा। आपण 90% तर आपल्यालाच आधी समजून घ्यावं लागायचं की हा अभ्यास करून आलेला आहे, याने अभ्यास केल्याशिवाय हा येत नाही। आणि बऱ्याचदा मी पण त्याचा सल्लागार होतो बिचाऱ्याचा की हरकत नाही, येऊ शकतं, हे होत नाही, परंतु त्याच्यासाठी सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो। आजकाल संघटना उभी करणं सोपं आहे, परंतु ती चालवणं कठीण आहे। बंधूंनो, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जे धुंदर कार्यकर्ते जे आहेत ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, औरंगाबाद विभागात आहेत। मी पुण्याचे सत्कार पाहिले, मुंबईचे सत्कार पाहिले, अहमदनगरचे सत्कार पाहिले, विविध ठिकाणचे सेवापूर्तीचे सत्कार पाहिले, परंतु हे संभाजीनगर ठिकाणचे जे सत्कार सोहळा पाहिला तो अतिशय वेगळा पाहिला। माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या भावनांचा मी सन्माननीयपूर्वक आदर करतो, स्वीकार करतो। आणि मी माझ्याबद्दल काय सांगावं यापेक्षा मी ज्या गावातून आलो ते गाव या शहरापासून 300 किलोमीटरवर आहे। ज्या गावामध्ये जाण्यासाठी चारही दिशेने जात असताना 4 नद्या लागल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नाही, अशा गावातून आलेला मी एक त्या काळातला 1988-19 या शहरामध्ये आलो आणि या सभागृहामध्ये जे जे कोणी उपस्थित आहेत या उपस्थितांपैकी, कारण 1962 माझी आत्या या शहरामध्ये आली 1962 मध्ये, तेव्हापासून या शहराचं आणि आमच्या परिवाराचं नातं जोडलेलं आहे। आणि माझ्या आत्याला ओळखणारे माझी मावपर या ठिकाणी प्रकाशदादा निकाळजी आहेत, PD मोरे साहेबांची त्या पत्नी आहेत, त्याच्यानंतर
माणिकदादा साळवे या सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत. सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करा, अन्यथा राज्यस्तरीय सत्याग्रह करणार, अशा मागणीचे निवेदन बिगर सातबारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन तालुक्यातील कास्तकारांच्या वतीने भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे म्हणून त्यांच्या विद्यमान मंत्रिमंडळाने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा, यासाठी राज्य सरकारला निर्देशित करावे, अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा शेवटी निवेदनात नमूद केला आहे. यावेळी बिगर सातबारा संघटनेचे पदाधिकारी, कास्तकारी महिला, पुरुष यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. आज दिनांक 30 जुलै रोजी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं महामहिम राज्यपाल महोदय यांना संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या ज्या शेतीच्या अतिक्रमण जमिनी आहेत, सदर जमिनी नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात यावे, या सरकारला अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे. जर या निवेदनाची दखल तात्काळ घेतली गेली नाही तर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानापासून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यापर्यंत आम्ही भूमिहीन दलित आदिवासींचा पैदल लॉंग मार्च काढू, अशा पद्धतीचा इथे इशारा देण्यात आलेला आहे. तर आजचं हे जे निवेदन आहे, हे निवेदन राज्यपाल महोदय यांच्याकडे सादर करण्यासाठी आम्ही प्रशासकीय यंत्रणेमार्फत सादर केलेला आहे. मी भाई जगदीश कुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना त्या सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित केलं. त्या धोरणामुळे ग्रामीण भागामध्ये जे लोक निवासी अतिक्रमण करून राहत होते, अशा लोकांचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झाला. त्याच धर्तीवर पुन्हा योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले. तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीच्या ज्या जमिनी आहेत, अतिक्रमण जमिनी, ते नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक पद्धतीचा एक निर्णय घेतला पाहिजे. यासाठी आज आम्ही इथं राज्यपालांना निवेदन पाठवलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक D.N. दाभाडे, ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, जयप्रकाश इंगोले, हत्ती अंबिरे, भगवान कांबळे, राजाभाऊ येतेवाळ यांच्या नियोजनातून गायरानधारक व झोपडपट्टीधारकांचा मोर्चा काढण्यात आला आहे. गायरानधारकांना त्यांच्या नावे चौरस सातबारा नावे करून देण्यात यावा, मागासवर्गीयवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आळा घालण्यासाठी अँट्रॉसिटी ॲक्ट लागू करावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत. हे दोघांना समोर बसून, त्यांच्या समोर बसून धरणे आंदोलन करायचं, त्यांना घराच्या बाहेर नको जायचं नाही. अशा पद्धतीचं आंदोलन हे मुंबईमध्ये करायचं, इथं नाही बोलवायचं होतं तुम्हाला. बरं झालं. आणि तुम्हाला तिथपर्यंत न्यायची गरज नाही. काही महिला आम्हाला म्हणलं, साहेब आम्हाला आठवले साहेबापर्यंत घेऊन जातात. तिथं आठवले साहेबापाशी 150 लोक, त्या मुंबईचे 1,500 लोक उभे असेल तर आपल्याला कवा भेटावं त्यांची. म्हणून मी त्यांना समजून सांगते, आई समोरच आहेत माझ्या. म्हणलं, आई तिथं आठवले साहेबाला, हां आपल्या एरियात आल्यानंतर मी तुमची स्पेशल भेट करून देईन. आणि आठवले साहेब खऱ्या अर्थानं दलितांचे कैवारीच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर ते पक्ष चालवित असतात खऱ्या अर्थानं, कोणतं इथं फक्त रामदास आठवले साहेब हेच आहेत. परंतु आता दुसरे इतर पक्ष अनेक आहेत. अनेक काय तर काही लोक, आता मला राजकारणाबद्दल इथं बोलायचं नाही. एनओसीचं 2 वळीचं पत्र द्यायचं, म्हणायचं याच्याच नावाचं हे, आणि देऊन टाक संपलं. एवढा तानच कामून करून घ्यायला तुम्ही, एवढा तानच कामून घ्यायला, हा साधा प्रश्न बरोबर. म्हणजे आम्हाला इकत घेऊन, ज्याला जागा नाही त्याला इकत घेऊन घर बांधून द्यायचे, काय योजना आहे. आणि जे स्वतः राहतात तिथं नाही, ही म्हणजे असा दिशाभूल करण्याची गोष्ट आहे. तर ज्याला घरात नाही, ज्याला घर नाही त्याला घर मिळालं पाहिजे, ज्याला शेत नाही त्याला गायरान मिळालं पाहिजे, शिलिंग मिळाली पाहिजे, ज्याला जास्त जमिनी झाल्यात त्याच्या जमिनी काढून घेतल्या पाहिजे आणि गोरगरिबाला वाटल्या पाहिजे. देवाच्या जमिनी ते देव वाटत, ते देव पाहत बी नाही, त्याच्याकडे लक्षच नाही त्याचं. त्याला
आरामात खायला पठार कळाला नसेल कळाला तूप पोळ्याचं मस्त रोज दिवस आहे तिथं असलेले सगळे पुजारी फुगलेत असे टार झालेत त्याच्यावर बरोबर आहे ते म्हणतात माझ्याकडे नुसता उद्बोधी लावणारा मी पठ्ठा बेस्ट आहे आणि मी तर काय विचार मी तर एअर कंडिशन मध्येच आहे तर मला काय घोर आहे आता ह्या सगळ्या येणघ्या अवलादीनं लाखो एकर जमीन देवाच्या नावानं दिलेली आहे आणि माणसाला उपाशी ठेवलंय. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपूर नगरीचे संस्थापक गोंडराजे भक्त बुलंदशहा यांच्या जन्म जयंतीनिमित्त आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी सिव्हिल लाईन नागपूर स्थित त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माननीय प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, मंत्री आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, गोंडराजे वीरेंद्र शहा, माजी महापौर मायाताई उनाते, सिनेट मेंबर दिनेश शेराम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विदर्भ अध्यक्ष सूर्यकांत उईके, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष विनोद मसराम, राम कोडापे, रोहित वलके, श्याम कार्लेकर आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.